म्हाळसा, आज तू घोषणा केलीस हे उत्तम झाले. आख्यान पूर्ण झाले. खऱ्या अर्थाने मल्हारी चरित्राचे सगळे अध्याय सांगून झाले. यापेक्षा उत्तम योग काय असू शकतो? प्रजेच्या मनात तुझ्या विषयीची मातृत्वाची भावना तर आहेच, परंतु आज तू कोण आहेस हे सांगितल्यामुळे तुझ्या विषयीची श्रद्धा त्यांच्या मनात आणखीन दृढ होईल. पण त्यामुळे मी आनंदून नाही गेले. परंतु मला मात्र समाधान आहे की बानूची जी इच्छा होती ती पूर्ण झाली आहे. तू कोण आहेस हे तिला समजले आहे. एवढेच नव्हे तर तिने तुझी क्षमा देखील मागितली आहे. ती तुला पूर्ण शरण गेली आहे. पण हे पुरेसे नाही प्रभू. आख्यान पूर्ण होतानाच तिला पूर्ण सत्य कळायला हवं होतं. आता जे समोर आहे ते आपण स्वीकारूया. तो क्षण आठव जेव्हा आपली पहिली ओझरती भेट झाली होती. तो दिवस आठव जेव्हा तू जेजुरीत पहिलं पाऊल टाकलं होतंस. आज त्याला खऱ्या अर्थाने पूर्ण स्वरूप मिळाले आहे. बानू माझ्यासोबत शिवलोकात येऊ शकली तर खऱ्या अर्थाने सगळं पूर्ण होईल. राज्यसभेतून श्री गणेश बानूला अंतपुरात घेऊन गेले आहे. मात्र मला त्याचे कारण नाही ध्यानात येत आहे. गणेशने तिला वचन दिले आहे की योग्य वेळी तो तिला सहाय्य करेल. आणि तेच कारण असेल बहुधा. अज्ञानातून निर्णय घेणे असो किंवा सत्याची प्रचिती येणे असो, त्याचे योग लिहिलेले असतात. आता बानूसाठी सर्व प्रयत्न करून झाले आहेत. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई
मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.